रंगपंचमी निमित्त साताऱ्याच्या वाईमध्ये बगाड यात्रा पार पडते। वावधांची ही बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। होळी पौर्णिमेनिमित्त वावधांच्या यात्रेला सुरुवात होते, तर रंगपंचमी दिवशी बगाड भरतात। बगाड ओढण्यासाठी 12 बैलांची जोडी आहे आणि यंदा बगाडाचा मान अजित ननावरे यांना मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वावधांमध्ये बगाड यात्रेसाठी मोठी गर्दी दिसते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कारण की या ठिकाणी प्रत्येक ग्रामस्थ जो आहे तो बगाडाच्या दर्शनासाठी येत असतो। पांढरा शर्ट पांढरी टोपी या बगाडाचं वैशिष्ट्य आहे आणि रानामधून म्हणजे शेतामधून पूर्णतः हे बगाड काशीनाथाच्या मंदिराच्या दिशेने प्रस्थान करत असतं आणि सध्या हे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। काशीनाथाच्या नावाचं चांग भले जे आहे ते प्रत्येक ग्रामस्थ या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ही यात्रा सध्या सुरू झालेली आहे। आज दिवसभर ही यात्रा पूर्ण सुरू राहणार आहे, त्यामुळे एक वैशिष्ट्य नवस फेडण्यासाठी नन्नवरे जे आहेत ते या बगाडाला त्यांना टांगण्यात आलेलं आहे आणि काशीनाथाच्या मंदिरामध्ये जेव्हा बगाड जाईल तेव्हा त्यांचा नवस पूर्ण होणार आहे आणि दरवर्षी होळीच्या दिवशी बगाडाचा मानकरी जो आहे तो ठरवला जातो आणि ही यात्रा सध्या सुरू आहे। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागर साम टीव्ही वाई बावधान।